नमस्कार, मी विशाल परदेशी. दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया सुनील पाटीलच्या बातमीने. सुनील पाटील आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजर झालाय आणि सुनील पाटील याच्यावरती आरोप करण्यात आले होते. ड्रग्ज प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप देखील त्याच्यावर करण्यात आला होता आणि क्रूजवर त्या ड्रग्ज पार्टीचा खरा सूत्रधार सुनील पाटील असल्याचं म्हणण्यात आलं होतं. मोहित भारती यांनी याबद्दलचे आरोप केले होते. आणि आता खुद्द आता सुनील पाटील आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजर झाल्यानंतर त्याने आता त्याच्यावर झालेल्या आरोपांच्या विषयाला घेऊन स्वतः तक्रार दाखल करणार असल्याचं म्हटलं. आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय की सुनील पाटील ज्याच्याविषयी गेला म्हणजे कालपासून एक जोरदार चर्चा सुरू झाली होती की सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, तोच या क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं म्हटलं गेलं होतं. तसे आरोप मोहित भारती यांनी केले होते. मोहित भारती यांनी सुनील पाटीलचं छायाचित्र दाखवत हाच तो सुनील पाटील आणि कशा पद्धतीने या पार्टी प्रकरणामध्ये त्याचा हात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं, त्याबद्दलचे मुद्दे त्यांनी पत्रकार परिषदेत मांडले होते. आणि यावरती धुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं देखील स्पष्ट करण्यात आलं की सुनील पाटील आणि राष्ट्रवादीचा काही एक संबंध नाही. नवाब मलिक यांनी देखील त्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं होतं. आणि आता तर खुद्द सुनील पाटील हा आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून दाखल झालेला आहे, हजर झाला आणि त्यांनी आता त्याच्या विरोधात जे काही आरोप करण्यात आले त्या विषयाला घेऊन तो स्वतः तक्रार दाखल करणार असल्याचं कळतं. बोलूयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याबरोबर आहेत. उदय, सुनील पाटील हा स्वतःहून आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर झालाय, काय तपशील याबद्दल? साधारणतः अर्धा तासापूर्वी सुनील पाटील हे आझाद मैदान पोलीस मध्ये स्वतः येऊन त्यांनी तक्रार दाखल करण्यासाठी ते दाखल झाले होते. त्यानंतर आझाद मैदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कॅबिनमध्ये ते होते. तिथे त्यांनी तक्रार दाखल करून घेण्यासंदर्भात त्यांनी सुरुवात केली होती. मात्र वरिष्ठ पातळीवरती काहीतरी हालचाल झाल्याची आपल्याला आता पाहायला मिळते आहे. कारण आझाद मैदान पोलीस स्टेशन मधून सुनील पाटील यांना पोलिसांची एक जीप घेऊन इथे आलेली आहे झोन वन ऑफिसमध्ये मुंबईच्या. आणि या झोन 1 मध्ये SIDचं देखील ऑफिस आहे आणि तिथे सुनील पाटील यांची तक्रार दाखल करून घेणार असल्याची माहिती मिळते. आपण इथे पाहू शकतो माझ्या बाजूला हे झोन 1चं ऑफिस आहे आणि या झोन 1च्या ऑफिसमध्येच काही वेळापूर्वी सुनील पाटील यांना इथे आणण्यात आलेला आहे. इथे पोलीस बंदोबस्त देखील आता इथे वाढवण्यात आलेला आहे आणि झोन 1 कार्यालयाचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे ते देखील बंद ठेवण्यात आलेला आहे. याच ऑफिसमध्ये सुनील पाटील आहेत आणि ते तक्रार दाखल करून घेण्यासाठी इथे आलेले आहेत. मात्र त्यांची तक्रार जी आहे ती भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या विरोधात आहे. हे खूप हाय प्रोफाईल असं प्रकरण आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी हे स्वतः या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालत असल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. इथे पोलिसांची अधिक कुमक जी आहे ती देखील ते मागवण्यात आलेली आहे. याच DCP झोन 1 कार्यालयामध्ये सुनील पाटील काही वेळापूर्वी आलेले आहेत आणि इथेच त्यांची अधिकृत तक्रार जी आहे ती दाखल करण्यात येईल असं समजतं आहे. एकूण तक्रार दाखल झाल्यानंतर नेमकं सुनील पाटील यांना काय म्हणायचं आहे, त्यांनी कोणाविरुद्ध तक्रार दाखल केलेली, का करावाशी वाटली त्यांना ही तक्रार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुनील पाटील देतील सांगण्यात येत आहे. मात्र सर्वप्रथम त्यांची तक्रार जी आहे ती नोंदवण्यात येत आहे आणि हे नोंदवण्यासाठी सर्वात प्रथम ते आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले होते स्वतःहून. मात्र तिथून मुंबई पोलिसांच्या एका छोट्या टीमने त्यांना झोन 1 मध्ये आणलेलं आहे. कारण हे खूप हाय प्रोफाईल आणि देशभरात सध्या चर्चेस असलेलं हे प्रकरण आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिसांच्या निरीक्षणाखालीच ही संपूर्ण तक्रार जी आहे ती नोंदवण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. धन्यवाद उदय. या सगळ्या तपशिलाबद्दल. ड्रग्ज प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप सुनील पाटीलवरती करण्यात आला होता आणि आता खुद्द सुनील पाटील हा आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्याचं आपल्याला कळतंय. बघूयात पुढे आता नेमक्या काय घडामोडी या विषयाला घेऊन घडतायत. आणि आता STच्या संपाबद्दल अमरावती, जळगाव, बुलढाणा, त्याचबरोबर वाशिम, उस्मानाबाद यामध्ये जर आपण बघितलं या ठिकाणी आता STच्या संपाला जी ती सुरुवात झालेली आहे. राज्यभरात ST कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. STचं सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासाठी ST कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यामुळे अनेक ठिकाणी कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले. अमरावती जिल्ह्यात तब्बल 1,500हून अधिक ST कर्मचारी संपावर गेलेत आणि त्यामुळे बडनेरा, परतवाडा, चांदूर, बाजार, मोर्शी आणि वरुड आगारातील ST सेवा पूर्णतः बंद झाली. तर दुसरीकडे जळगावमध्ये दुपारपासून कर्मचाऱ्यांनी अचानक कामबंद आंदोलन सुरू केलं आणि त्यामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांना
त्रास सहन करावा लागला. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने बुलढाणा जिल्हा एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत कडकडीत बंद पुकारलाय. जिल्ह्यातील बस स्थानकात भाऊबीजसाठी आलेल्या अनेक बहिणी अडकून पडल्यात. तर वाशिममध्येही एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. आज सकाळपासून दोन्ही आगारातील एसटी सेवा पूर्णतः ठप्प पडलेली आहे. उस्मानाबादमधील एसटी कर्मचारी, वाहक आणि चालक यांनी बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेत. एकीकडे कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी ठाम असताना दुसरीकडे प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागतोय. अमरावती जिल्ह्यातील तब्बल 1,500हून अधिक एसटी कर्मचारी संपावर गेलेत. अमरावतीसह जिल्ह्यातील बडनेरा, परतवाडा, चांदूर बाजार, मोर्शी आणि वरुड आगारातील एसटी सेवा पूर्णतः बंद झाली आहे. जिल्ह्यातील 350 पैकी केवळ 60 ते 70 बस रस्त्यावरती धावतात आणि त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे अमरावतीचे प्रतिनिधी संजय शिंदे आपल्याबरोबर आहे. संजय, गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी या सूत्राप्रमाणे ही लालपरी सगळ्यांची ने आण करते. सर्वसामान्यांना या एसटीचा फार मोठा आधार आहे. यात संपाचं हत्यार जे आहे ते एसटी कर्मचाऱ्यांनी उपसलेलं. काय नेमकी परिस्थिती अमरावतीत? विशाल अमरावतीमध्ये अमरावती डिव्हिजनमध्ये जवळपास 8 डेपो आहे आणि प्रत्येक डेपोमध्ये जवळपास 50 ते 60 70च्या वर ज्या एसटी बसेस आहेत. आणि अमरावती जिल्ह्याचा विचार केला पूर्ण डिव्हिजनचा तर अमरावतीमध्ये जवळपास 350 ते 400 बसेस ज्या आहेत त्या बसेसचं काल रात्रीपासून मध्यरात्रीपासून एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे. त्यामुळे सगळ्या बसेस ठप्प पडलेल्या आहेत आणि प्रवासी वाहतूक जी आहे ते पूर्णतः बंद आहे. एसटी कर्मचाऱ्यांची जी मुख्य मागणी आहे ती त्यांची एकच मागणी आहे की इतर सरकारी जे कर्मचारी आहेत, ड्रायव्हर आहेत, त्यांना ज्याप्रमाणे वेतन मिळतं त्याचप्रमाणे आम्हालाही वेतन मिळावं अशी त्यांची मागणी आहे. म्हणूनच त्या सकाळपासून एक एसटीचे कर्मचारी यामध्ये चालक आहे, वाहक आहे आणि मेकॅनिक आहे आणि क्लरिकलचे जे कर्मचारी अधिकारी वर्ग सोडता सगळे कर्मचारी या संपात सहभागी आहे. मी अमरावतीच्या या एसटी महामंडळासमोरच्या असलेल्या पेंडॉलमध्ये आहे. पेंडॉलमध्ये सकाळपासून हे कर्मचारी जे आपल्या न्याय मागण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत आणि सर्वांची आता एकच मागणी आहे की यांचं जे विलिनीकरण आहे विलिनीकरण शासनात व्हावं. यासाठी आतापर्यंत जवळपास 36 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे आणि या पेंडॉलमध्ये या कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर हे कर्मचारी जे आहेत या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आणि नेमकं यांच्या आणखी काय मागण्या आहे आणि कधीपर्यंत हे यांचं आंदोलन चालणार आहे यासाठी कर्मचारी संघटनेचे काही लोक आपल्यासोबत आहेत. दादा, मला सांगा नेमकं तुमच्या आता कुठल्या मागण्या आहे आणि कधीपर्यंत हे आंदोलन सुरू राहील? आम्ही सर्व राप कर्मचारी जे आहे राज्य शासनात विलिनीकरण होईपर्यंत बेमुदत संपामध्ये सामील झालेलो आहोत. आणि आमचं हे दुखणं आजचंच नाही आहे. गेल्या 2015 पासून आम्ही राज्यपालांना 1.25 लाख कर्मचाऱ्यांनी निवेदन सादर केलं होतं. तरी पण आमची दखल कोणी घेत नाही. महाराष्ट्राचा कष्टकरी कर्मचारी आणि तुम्ही वेळोवेळी त्यांना राबवून घेता. कोणत्याही कामामध्ये त्यांना म्हणता की तुम्ही अत्यावश्यक सेवेमध्ये आहे, तुम्हाला संप करता येत नाही, तुम्हाला हे करता येत नाही, तुम्हाला ते करता येत. मग आमचे राप कर्मचारी आर्थिक विवंचनेमधून आत्महत्या करतात. हे शासनाला काय दिसत नाही आहे? आज आमच्या भाऊबंधांनी 36 लोकांनी आत्महत्या केल्या. ज्या गाडीला तो स्टेअरिंगवर बसतो त्या गाडीमध्ये शिडीला फाशी घेऊन आत्महत्या करतो, आतमध्ये आत्महत्या करतो. आणि आपल्या वडिलांचा पगार कमी आहे म्हणून लहान मुलगा सुद्धा आत्महत्या करतो. अजून किती आत्महत्या पाहायच्या या सरकारला? आमच्या मुलाबाळांचं शिक्षण होत नाही. आमचं वेतन एवढं कमी आहे की आमच्या घराचा एवढी महागाई पुरली असताना किराणा सुद्धा आणायला पैसे राहत नाही. आणि लोक आमचे ड्रायव्हर कंडक्टर जेव्हा नाईट आउटला जातात त्यांना शिळ्या भाकरी खाव्या लागतात. हे आतापर्यंत व्हिडिओमध्ये सुद्धा पाहायला गेलं आहे. पण राज्य शासनाने अजूनपर्यंत आमची दखल घेतलेली नाही. याचं खूप मोठं वाईट वाटतं की आपलं हे मराठी माणसाचं सरकार असताना एवढं सरकार असून सुद्धा आपण बाकीच्या लोकांना सपोर्ट करतो. परंतु एसटीने आजपर्यंत महाराष्ट्राला जे काही वैभव प्राप्त करून दिला त्यामध्ये एसटीचा खूप मोठा वाटा असताना
सुद्धा यांची दखल घेत नाही आहे. आम्ही जे उपोषणाला बसलेलो आहोत हे स्वयंपूर्तीने बसलेलो आहे. यामध्ये कुठल्याही संघटनेचा काही वाटा नाही आहे. हे सर्व सामान्य कर्मचाऱ्यांनी पुकारलेला एक संप आहे आणि सर्वांची एकच मागणी आहे की आमचं राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावं, आम्हाला सन्मानानं जगण्याचा मान द्यावा आणि शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन जे मिळतात, सोयी सवलती, भत्ते जे मिळतात. संजय, हे या सर्व कर्मचाऱ्यांच्या भावना आपण जाणून घेतोय आणि या भावना जाणून घेत असताना अर्थात त्यांचा संताप साहजिक आहे. पण आता एक महत्त्वाची बातमी अशी येते की उद्यापासून एसटीने राज्यव्यापी बंद जो आहे तो पुकारलाय. पुणे डेपो ही उद्यापासून बंद राहणार आहे. कृती समितीशी बोलून अंतिम निर्णय जो घेतला जाईल. संदीप शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतला याबद्दलची माहिती देऊ केलेली. कृती समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी याबद्दलची माहिती देऊ केली. आतापर्यंत 50 डेपो यामध्ये सहभागी झालेले आहेत. एसटी कर्मचारी संपात आता कृती समितीची ही उडी पडल्याचं आपण बघतोय. एसटी संप उद्यापासून राज्यव्यापी पातळीवर असणार आहे. आतापर्यंत 50 डेपोंपर्यंत हा संप मर्यादित होता. आता मान्यताप्राप्त एसटी कर्मचारी संघटना उद्यापासून संपात सहभागी होण्याची शक्यता आहे. याबद्दल बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्याबरोबर आहेत. चंद्रकांत, काय माहिती? विशाल, हे खरं आहे. खरं तर गेली 7-8 दिवस हा संप तशा अर्थाने म्हणजे संघटना विरहित सुरू होता. म्हणजे आरोप असा होता की त्याला भाजपची फूस आहे, मनसेची फूस आहे. म्हणजे राजकीय पद्धतीने हा संप चालवला जातो. कुठलीही मुख्य संघटना या संपात सहभागी नव्हती, किंबहुना ती टाळत होती अशासाठी कारण ह्या मुख्य संघटनेची एकदम साधी भावना होती की दिवाळीच्या काळात आपल्याला माहिती आहे बहिणी बाळा भाऊबीजेला जातात, पाडव्याला जातात आपल्या गावी, त्यांचे हाल होऊ नये म्हणून इतके दिवस हे संप पुकारणं टाळत होती मुख्य संघटना. म्हणजे त्यांचा हेतू खूप चांगला होता. पण शेवटी कर्मचाऱ्यांचा कुठेतरी धीर सुटत चाललेलं पाहायला मिळालं त्यांना. संघटना बदनाम व्हायला लागली आहे सगळ्यामध्ये आणि नको ती लोक या आंदोलनात पुढे येताना दिसत होती. याला राजकीय स्वरूप प्राप्त होत होतं. मी पहिल्यांदा एसटी संपटनं आजपर्यंत 4 वेळा संप झाले. कधी राजकीय संघटनांचा सहभाग नव्हता या संपामध्ये एसटीच्या. या सगळ्या संघटना एकत्र बसून चालवायच्या. भले ती एकमेकांचे कुठल्या राजकीय पक्ष, पण एसटी संघटना म्हणून हे सगळं चालायचं, सगळ्या संघटना एकत्र येऊन. पण पहिल्यांदा कुठेतरी याच्यात राजकीय घुसखोरी होताना दिसली. ते थांबवण्यासाठी शेवटी मुख्य संघटना जी आहे महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटना, जी हनुमंत ताटेंची आहे मूळ, आणि आता संदीप शिंदे त्याचे अध्यक्ष आहेत, त्याचे 78,000 सभासद आहे. ही संघटना आतापर्यंत या संपापासून अंतर ठेवून होती. पण आज त्यांचा शेवटी धीर सुटला. कारण कर्मचाऱ्यांचा खूप मोठा कामगारांचा खूप मोठा दबाव होता त्यांच्यावर की आता नाही तर कधीच नाही, आता हे करावंच लागेल. धीर सुटत चालू. कारण गेली 1.5-2 वर्ष कोरोनामुळे कर्मचाऱ्यांचे खूप हाल झालेले आपण पाहिले, आपण त्या बातम्या दिल्या. शेवटी त्यांनाही भूमिका घ्यावी लागली आणि कुठेही राजकारण होऊ नये संपत, म्हणून ते कदाचित उद्या सकाळी 7 पासून राज्यव्यापी स्वरूप प्राप्त होणाऱ्या संपाला हे अगदी उघडपणे दिसतंय. तशी तयारी सुरू केली. आज पुण्यात त्याची बैठक झाली कृती समितीची. स्वतः त्याला हनुमंत ताटे, संदीप शिंदे होते आणि तिथं हा अघोषित निर्णय घेतला. फक्त कृती समितीशी बोलून ते जाहीर करतील, पण तयारी झालेली हे उघड आहे. त्यामुळे उद्यापासून सर्वसामान्य लोकांचे, ज्या बहिणी बाळा आपल्या भावाकडे गेल्यात भाऊबीजेला, त्यांचे हाल होणार हे दुर्दैवाने असं इथं म्हणावं लागेल. आता म्हणजे आता ही लढाई अटीतटीचीच लढावी लागणार या भूमिकेत सगळ्या संघटना आहे का? हो आहे त्यांची तयारी, पण ते टाळत होते अशासाठी की बहिणी भावांचे हाल होऊ नये जे गावी जातात आपल्या दिवाळीच्या काळात. कारण हाच खरा सीझन असतो म्हणून ते टाळत होते. पण ज्या पद्धतीने राजकारण घुसलंय संपामध्ये, त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला होता. शेवटी त्यांना संपात उतरावं लागतं. कारण ते जर आता संपात उतरले नाही तर ते बदनाम होणार की यांना कर्मचाऱ्यांचं काही पडलेलं नाही. म्हणून ते आता संपात उतरतील. ऑब्व्हियसली आतापर्यंत जे फक्त 40-50 डेपो बंद होते ते 250 डेपो पूर्ण राज्यभरात एसटी महामंडळ, ते सगळे उद्यापासून बंद होणार. हे उघड दिसतंय. फक्त हळूहळू कालांतराने एक बाय एक असं सुरू राहील. पण आता मुख्य संघटना संपात उतरलेली हे उघड आहे. आतापर्यंत फक्त मनसे, भाजप पुरस्कृत किंवा गोपीचंद पडळकरचे कार्यकर्ते असे सगळे ते चालवत होते. ही संघटना कुठली अधिकृत नव्हती याच्यात. पण आता अधिकृत संघटना उद्यापासून उतरते हे जवळपास निश्चित आहे. पण मग अशा वेळी सूत्रांकडनं चंद्रकांत काय कळू शकतंय का की त्यापूर्वी सरकारच्या वतीने कोणी प्रतिनिधी चर्चेसाठी पुढे येतोय किंवा काही घडामोडी घडतील?
नाही, या संघटनेची 4 दिवसापूर्वी तुला सांगतो, दिवाळीच्या आधी या संघटनेसोबत सरकारने चर्चा केली होती. स्वतः अनिल परब यांच्याशी बैठक झाली. त्याच वेळी या संघटनेने संप मागे यांनी 3 टप्पे ठरवले होते. आपणच ती बातमी ब्रेक केली होती. पहिल्यांदा एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण, ते लाक्षणिक उपोषण त्या दिवशी संध्याकाळी सोडवलं परब यांच्याशी. त्यांना महागाई भत्ते, नंतर पगारवाढ, स्टायपन ह्या गोष्टी जाहीर केल्या. आणि राहिला प्रश्न मुख्य मागणी जी विलिनीकरणाची, ती एका दिवसात होत नाही. कारण खूप मोठा निर्णय येतो. मुळात एकीकडे सगळं खासगीकरण सुरू असताना एसटीचं विलिनीकरण म्हणजे शासकीकरण करायचं, याला सरकारची तयारी लागणार आहे. या एसटी महामंडळावर जवळपास 12,500 कोटीचं कर्ज आहे. 12,500 कोटीचं, त्यातलं संचितच तोटा जवळपास 6,000 कोटीचा आहे. आणि गेली 2 वर्ष कोरोनामुळे एसटी महामंडळ आपल्याला माहिती पूर्णपणे आर्थिक गर्तेत सापडलेलं आहे. कारण एसटीच रस्त्यावर नव्हती 1.5-2 वर्ष. त्याच्यामुळे उत्पन्न पूर्णपणे गर्तेत गेले. असं सगळं तोट्यातलं महामंडळ सरकार चालवायला घेणार का? आणि चालवायला घेतलं तर सगळे शासकीय फायदे त्यांना द्यावे लागतील. म्हणजे थोडक्यात आता जे महामंडळ आहे त्याला शासकीय कर्मचाऱ्यांचे सगळे लाभ द्यावे लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रवासी कर आहे जे महामंडळाकडून सरकार घेतं तो बुडणार आहे सरकारचा, म्हणून सरकार ते टाळतंय बेसिकली. पण याचा दुसरा फायदा, याच्यात फायदे तोटे दोन्ही आहेत त्या विलिनीकरणामध्ये. जर सरकारने याचं विलिनीकरण केलं तर प्रवासी कर बुडेल सरकारचा, म्हणून ते सरकार टाळतंय. पण दुसरीकडे एसटी महामंडळाच्या मोक्यावरच्या जागा सगळ्या शहरांमध्ये, हार्ट ऑफ द सिटीमध्ये एसटी महामंडळाच्या करोडो अब्ज रुपयाच्या जागा आहेत मोक्यावरच्या. तिथं आता काही ठिकाणी अतिक्रमण आहे, तशाच धुळखात पडल्या. त्याचं जर बीओटी तत्वावर केलं तर एसटी महामंडळ आरामशीर, ते कोणीतरी एखादा चांगला आयएस अधिकारी आणून तिथं नेमला आणि त्याचं आर्थिक गणित सगळी घडी विस्कटलेली महामंडळ ती जर व्यवस्थित केली तर हे महामंडळ आरामशीर नफ्यात येऊ शकतं. चंद्रकांत, पांढरा हत्ती बनून गेलाय तो. यापूर्वी 50 एसटी डेपो जे होते ते संपामध्ये होते. तर जसं तू म्हणालास की ते वेगवेगळ्या संघटना आहेत, पण मग हळूहळू या सगळ्या संपाचा म्हणजे आजच्या दिवसभरातल्या घडामोडींचा दबाव जो आहे तो कृती समितीवरती वाढत गेला. आणि म्हणून आता अभिनय तो कमी नाही, म्हणून सगळे आता संपात सहभागी झालेत असं म्हणता येईल का? हो, तसंच म्हणावं लागेल की मोनात त्यांना सहभागी व्हावं लागतंय. कारण जर आता त्यांनी उडी घेतली नसती संपात तर ते बदनाम झाले असते. कारण किंबहुना तशी तयारी सुरू केली ती गोपीचंद पडळकर सारख्या हे स्वयंभू नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या, की हे कर्मचारी ह्या ज्या संघटना आहेत मान्यताप्राप्त, या सरकारच्या दावणीला बांधलेल्या आहेत, या राष्ट्रवादीच्या पवारांच्या संघटना आहेत, त्यांचं ऐकतात, त्यांचं ऐकून ते संघटना चालवतात. हे सगळे आरोप त्यांच्यावर झालेले आहेत. पण त्यांचं म्हणणं हेच होते की बाबा दिवाळी पार पडू द्या, बहिणी बाळांना आपली भावकी साजरी करू द्या, नंतर आम्ही भूमिका घेतो. तसे त्यांनी 3 टप्पे जाहीर केलेले आहेत. हिवाळी अधिवेशनात ते मोर्चा काढणार होते आणि त्यानंतर बेमुदत संप पुकारणार होते. जाहीरपणे त्यांनी 3 टप्पे जाहीर केले. पण गोपीचंद पडळ सारखे जे आता जे नेते तयार झालेले त्यांना हे सगळं श्रेय मिरवायचंय, श्रेय लाटायचं, त्यासाठी उथळपणा केला. आणि त्यातनं मग आता जे अधीर झालेले कर्मचारी आहेत, गेली 1.5-2 वर्ष पगारांचे हाल झाले, ते त्यात सहभागी झाले, त्यांचा धीर सुटला. मग शेवटी संयम तुटत गेला. मग या संघटनेला दिसलं आता जर आपण याच्यामध्ये उतरलो नाही कृती समितीला तर संप हाताबाहेर जाईल, परिस्थिती चिघळल, राजकारण घुसल आणि संप मोडीत निघेल. म्हणजे यांचा गिरणी कामगार व्हायला वेळ लागणार नाही. हे सगळ्यात मोठा धोका आहे. संप जर व्यवस्थित पुढे चालवला गेला नाही म्हणजे चंद्रकांत, संपाची वेळ चुकीची असं म्हणायचं का? हे खूप संवेदनशीलपणे हे संप हाताळावं लागेल सरकारलाही आणि संघटनांनाही आणि राजकीय पक्षांनाही. नाहीतर यांचा गिरणी कामगार करायला सगळे बसलेले, कारण यांच्याकडे सगळे मोक्याच्या जागा आहेत. म्हणजे चंद्रकांत, संपाची वेळ चुकीची असं म्हणायचं का? हो, थोडी घाई झाली आहे ज्या पद्धतीने झालं, कारण त्यांची तयारी होतीच ना संप. पण आता शेवटी नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही अशी एक म्हण आहे. कारण आता सध्या लोकांची गरज आहे. एसटी महामंडळ भाऊबीजेला सगळे लोक जातात, म्हणून आता आमची दखल घेतली नाही तर कधीच नाही होणार. म्हणून असं काही कर्मचाऱ्यांना वाटतं, म्हणून ते रस्त्यावर उतरले, ते स्वयंघोषीने उपोषण करतात, आंदोलन. ही नवीन पिढी आहे. या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये 2 गट आहेत उघड. एक जुन्या काळातला आणि एक नव्या पठडीतला. ह्या नव्या पठडीतला जो कर्मचारी आहे त्याचा पगार हार्डली 10,000 आहे, म्हणून त्याला हा संप हवाय. त्याला याची पगार वाढावी म्हणून त्याला विलीनीकरण हवंय, म्हणून ते सध्या सगळ्यात पुढे आहे त्या संपामध्ये. आणि जुनी संघटना काय म्हणते, जरा आहिस्ते चालू, आम्ही यापूर्वी 3 संप यशस्वी करून दाखवले, थोडं वेळ जाऊ द्या. पण यांना दम नाही, म्हणून याचाच फायदा पडळकर सारख्या मंडळींनी घेतला, संपात उतरली आणि त्याचं चिथावणी दिली अक्षरशः मी तर म्हणे टू बी व्हेरी सॉरी. पण यामध्ये हनुमंत ताटेंसारख्या अनुभवी व्यक्तीची संघटना, जी जुनी संघटना आहे, ज्याचे 78,000 सदस्य आहेत, ते कुठेतरी या सगळ्याच्यात पुढे येऊन समजवण्याचा काही प्रयत्न करत नाहीत. कारण त्यांना माहिती आहेत की संपाची वेळ, संपाचे परिणाम या सगळ्या गोष्टीतनं ते गेलेले आहेत.
बरं, याच विषयी अधिक आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर आहेत एसटी कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी सुनील निर्भवणे. सुनील भाऊ, संपाचा निर्णय ठाम आहे का? सुनील निर्भवणे, बरं, त्यांच्याशी आपला संपर्क तुटलाय. पण जसं आपल्याला चंद्रकांतनी सांगितलं की उद्यापासून राज्यव्यापी संपाची हाक एस टी महामंडळाने देऊ केलेली आहे. अभी नाही तो कभी नाही, म्हणजे आत्ताच जे काय ते आपण करू शकतो आणि एस टीच्या राज्य सरकारमधील विलिनीकरणाच्या मागणीला घेऊन आपण पुढे येऊ शकतो. या विषयाला घेऊन आता एस टी कर्मचारी आक्रमक झाल्याचं आपण बघतोय. आतापर्यंत 50 डेपो या संपामध्ये सहभागी झाले होते आणि अर्थात आता या सगळ्या संपाचा दबाव जो आहे तो इतर संघटनांवरती वाढत गेला आणि आता उद्या जर आपण लक्षात घेतलं, जो राज्यव्यापी संप होतो त्यामध्ये 250पेक्षाही अधिक एस टी डेपोज आहेत ते या संपामध्ये सहभागी असतील. म्हणजे प्रवाशांची ने-आण एस टीच्या पातळीवर पूर्णतः उद्या ठप्प झालेली बघायला मिळेल. याबद्दल अधिक बोलणार आहोत, पण वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण बघतोय एस टी बद्दलची बातमी अशी की उद्यापासून एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली. पुणे डेपो ही उद्यापासून बंद राहण्याची शक्यता आहे. कृती समितीशी बोलून अंतिम निर्णय घेणार असल्याचं संदीप शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतला सांगितलं. आतापर्यंत 50 डेपो यामध्ये सहभागी झाले होते, पण आता कृती समितीची देखील या संपात उडी पडते असं कळतंय आणि एस टी संप उद्यापासून राज्यव्यापी होणार आहे. पुणे डेपो ही उद्यापासून बंद राहू शकतो. आणि याचबद्दल आपण बोलूया. तर कृती समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे आपल्याबरोबर आहेत. संदीप शिंदेजी, न्यूज 18 लोकमत एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन कायम आघाडीने पुढे बोलत राहिलेलं आहे, पण तरी हा जो संपाचा निर्णय हा चुकीच्या वेळी घेतला जातोय असं आपल्याला वाटतं का? एकतर मी सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतचे आभार मानतो की तुम्ही प्रत्येक एस टी कर्मचाऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचं काम करता. दुसरी बाब म्हणजे आपण प्रश्न मला विचारला की ह्या गर्दीच्या हंगामामध्ये असं करणं योग्य वाटतं का? एकतर आम्ही प्रवाशांना देवता मानूनच काम करतो. नेहमीच एस टी कर्मचाऱ्यांचं प्रवाशांसाठी योगदान राहिलेलं आहे. याची अनेक उदाहरणं सांगता येतील. जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा एस टी कर्मचारी धावून गेला. मग कोविडमध्ये महाराष्ट्र बंद असू द्या, एस टीचा कर्मचारी रस्त्यावरती होता. मजूर बॉर्डरला सोडायचे असू द्या, एस टी कर्मचारी बॉर्डरवरती होता. तेव्हा प्रवाशांची गैरसोय करणं हा उद्देश बिलकुल यामध्ये नाही. एकतर हे आंदोलन करण्याच्या संदर्भामध्ये आमची मुंबईमध्ये 17 संघटनांची कृती समिती झाली. या कृती समितीमध्ये 3 टप्प्यांचा कार्यक्रम ठरला होता. त्यापैकी दिवाळीपूर्वी आपण आर्थिक मुद्द्यावरती एक उपोषण आंदोलन करायचं. ते उपोषण आंदोलन आमचं बऱ्यापैकी यशस्वी ठरलं. त्यानंतर हिवाळी अधिवेशनावरती एसटीच्या विलिनीकरणासाठी धडक मोर्चा आणि कायदेशीररित्या नोटीस देऊन मतदान घेऊन संप करावं अशा प्रकारचे 3 ठराव त्या कृती समितीमध्ये झाले. दरम्यानच्या काळामध्ये काही राजकीय लोकांनी या आंदोलन व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावेळेसचा ती घटना झाली. मला आज काय राजकीय टिप्पणी करायची नाही, परंतु ज्या पद्धतीनं गेले 11 दिवस झाले राज्यातले एसटी कर्मचारी विलिनीकरणासाठी आक्रोश करत आहेत, त्याचं मुख्य कारण असं आहे की आमच्या एसटी कर्मचाऱ्यांमध्ये वाढत्या आत्महत्या. 30चा आकडा पार केलाय. अगदी किड्या मुंग्या मरावेत अशा प्रकारची लोक मरून पडतायत आणि आमचा पगार अनियमित होतोय. आम्हाला जी देणी आहेत ते आम्हाला मिळत नाही. राज्य सरकारच्या आणि आमच्या पगारामध्ये अत्यंत तफावत आहे आणि म्हणून एसटी कर्मचारी आज टोकाचं पाऊल उचलतोय. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की एसटी कर्मचाऱ्यांचा हा आक्रोश विनाकारण नाहीये, तर कारणासाठी आहे. आमच्या घरामध्ये चूल पेटत नाहीये. दिवाळीच्या दिवशी सुद्धा आम्हाला काय मिळत नाहीये आणि म्हणून या कर्मचाऱ्यांची मागणी, सर्वच राज्यातील कर्मचाऱ्यांची मागणी विलिनीकरण अशी आहे. तेव्हा कृती समितीच्या बरोबर उद्या बैठक लावलेली आहे आणि या बैठकीमध्ये पुढचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेत आहोत. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर कृती समितीची बैठक जी ती लावण्यात आलेली आणि त्यानंतर राज्यव्यापी संपाची हाक जी ती दिल्या जाऊ शकते असं आपल्याला खुद्द संदीप शिंदे यांनी सांगितलेलं आहे. बघूया त्यानंतर नेमकं या सगळ्या विषयात पुढे काय घडतंय. यानंतर दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.